नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो थेट महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेशी संबंधित आहे। या योजनेत असलेल्या विधवा महिलांपासून ते दिव्यांग व्यक्ती, वृद्धपकाळ लाभार्थी आणि श्रावणबाळ योजना घेणाऱ्यापर्यंत सर्वांसाठी माहिती खूपच उपयुक्त ठरणार आहे। आज आपण खास फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या माहितीशिवाय तुम्हाला संपूर्ण फायदा भेटणार नाही। आता बघा, यामागचे कारण काय आणि प्रक्रिया काय आहे हे सर्व आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक अतिशय छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून टाका आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुम्हाला लगेचच मिळेल। चला तर मित्रांनो, आता थेट व्हिडिओला सुरुवात करूया। मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहोत, ज्यामुळे कोणाचाही गोंधळ होणार नाही। सध्या अनेक लाभार्थ्यांच्या मोबाईलवर रक्कम जमा झाली असा मेसेज येत आहे आणि किंवा बँकेचे पैसे दिसत आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हा जमा झालेला पैसा फेब्रुवारी महिन्याचा नाही, तर तो फक्त आणि फक्त जानेवारी महिन्याचा आहे। तर मित्रांनो, आता तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल, सगळ्यांनाच पैसे मिळाले आहे का? तर त्याचे स्पष्ट उत्तर आहे, अजूनही काही लाभार्थी आहेत ज्यांच्या खात्यावर जानेवारीचा हप्ता जमा झालेला नाही। यामागचे कारण अगदी सोपे आहे, सरकार एकाच दिवशी सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवत नाही। हा हप्ता वितरित होण्याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप होते। काहींच्या खात्यामध्ये लगेचच पैसे येतात, काहींच्या खात्यामध्ये उद्या, तर काहींच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी 2 ते 3 दिवसाचा कालावधी लागतो। म्हणजेच जर तुमच्या खात्यामध्ये अजूनही पैसे आले नसतील तर घाबरण्याची अजिबात गरज नाही। वितरण अजूनही सुरू आहे आणि हळूहळू सर्वांपर्यंत पैसे नक्कीच पोहोचतील। फक्त थोडासा संयम ठेवा, तुमचा हप्ता लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। तुमचे पैसे कुठेही जाणार नाही। मित्रांनो, एक शेवटची महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ज्यांची KYC किंवा इतर कागदपत्रांची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही त्यांना हप्ता उशिराने मिळेल। त्यामुळे आधीच तपासा की तुम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत का। आता बघूया, फेब्रुवारीचा हप्ता इतका उशिरा काय होतो? सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, जानेवारीचा हप्ता उशिरा आला तर फेब्रुवारीचा नेमका कधी येणार? आता हे विचारणं साहजिकच आहे। सोप्या शब्दात सांगायचे झाले तर जानेवारीचा हप्ता वेळेवर पोहोचला नाही आणि जानेवारीचा हप्ता उशिरा आल्यामुळे त्याचा थेट परिणाम फेब्रुवारीच्या हप्त्यावर झालेला आहे। म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता देखील त्याच कारणास्तव काही वेळ उशिरा येऊ शकतो। सर्वसाधारणपणे सांगायचे झाले तर हा एका महिन्याचा हप्ता उशिरा आला तर पुढच्या महिन्याचा हप्ता सुद्धा उशिरा येण्याची शक्यता असते। तर मित्रांनो, आता फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट, सध्या या संदर्भामध्ये सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा नोटिफिकेशन आलेले नाही। याचा अर्थ असा आहे की फेब्रुवारीचा हप्ता लगेच येईल असं ठामपणे सांगता येत नाही। म्हणूनच थोडासा विलंब होऊ शकतो आणि काही लाभार्थ्यांना हप्ता उशिरा मिळू शकतो। त्यामुळे घाबरू नका, पैसे येत आहे आणि वितरण प्रक्रिया सुरू आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत अधिकृत नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत कोणतीही तारीख पक्की ठरलेली नसते। अफवा किंवा अंदाजांवर विश्वास ठेवू नका। जशी अधिकृत अपडेट येईल तशीच खरी माहिती तुम्हाला या YouTube चॅनलवर नक्कीच मी देणार आहे। आता बघा, फेब्रुवारी महिना इतका महत्त्वाचा का आहे हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे। मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगतो, ज्यामुळे तुम्हाला नीट समजेल फेब्रुवारी महिन्याचा हप्ता। कारण या महिन्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प बजेट सादर केला जातो। आता तुम्हाला वाटत असेल अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय, तर याबद्दल आपण पुढच्या भागात सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। अर्थसंकल्प म्हणजे संपूर्ण वर्षभरासाठी कोणत्या योजनेसाठी किती पैसे खर्च करायचे ते ठरवते। म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी किती निधी राखायचा, लाभार्थ्यांना किती अनुदान मिळेल, पुढील वर्षभर पैसे कसे वाटप करायचे, हे सगळं अर्थसंकल्पामध्ये ठरवलेलं असतं। म्हणूनच फेब्रुवारी महिना हा फक्त सामान्य महिना नाही, तर तो निर्णय घेण्याचा महिना आहे। जर अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी पुरेसा निधी ठेवला गेला तर लाभार्थ्यांसाठी अनुदान वाढवणं किंवा काही सुधारणा करणं शक्य असतं। पण निधी कमी ठेवला गेला तर पुढील काही महिने परिस्थिती तशीच राहते। संजय गांधी निराधार योजनेसाठी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता खूपच महत्त्वाचा मानला जातो। आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे अनुदान वाढीचा विषय। हे नीट समजून घेणं खूपच गरजेचं आहे। सर्वात आधी लक्षात ठेवा, अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक योजनेसाठी संपूर्ण वर्षाचा निधी एकदाच मंजूर केला जातो। याचा अर्थ असा आहे की सरकार ठरवते की पुढील वर्षभरामध्ये या योजनेसाठी किती पैसे खर्च करायचे, किती लाभार्थ्यांना अनुदान द्यायचे आणि दरमहा किती रक्कम वितरित करायची। आता एक प्रश्न येतो, अनुदान वाढणार की नाही? थकीत अनुदानावर काही निर्णय होणार की नाही? लाभार्थ्यांना जास्त रक्कम मिळणार आहे का? हे सगळं थेट अर्थसंकल्पांवर अवलंबून असतं। सध्या काही लाभार्थ्यांची मागणी अशी आहे की दिव्यांग, वृद्धपकाळ योजना घेणाऱ्या किंवा विधवा महिला सर्वांना किमान 2500 ते 3000 रुपये मिळावेत अशी या लाभार्थ्यांची इच्छा आहे। पण हे ठामपणे सांगता येत नाही
कारण की मागणी पूर्ण होईल याची गॅरंटी नाही, कारण निर्णय फक्त अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी निधी मंजूर झाल्यावरच घेतला जातो. त्यामुळे सगळं काही या प्रक्रियेवर अवलंबून आहे. मित्रांनो कोणतीही गोष्ट लक्षात ठेवा, सरकार कोणताही निर्णय आपोआप घेत नाही. याचा अर्थ असा आहे की जर लाभार्थ्यांकडून मागणीच नसेल तर त्या विषयावर विचार होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदान वाढीचा प्रश्न सरकारपर्यंत पोहोचणं खूपच गरजेचं आहे. आता येथे प्रश्न म्हणजे भांडणं किंवा गोंधळ नाही, तर सातत्याने योग्य पद्धतीने विषय मांडले, लोकप्रतिनिधीमार्फत आवाज पोहोचवणे आणि योग्य प्रतिनिधीने लक्ष वेधणे हे महत्त्वाचे असते. जेव्हा अर्थसंकल्प तयार केला जातो तेव्हा सरकार बघते की या कोणत्या योजनेसाठी किती मागणी येत आहे, कोणत्या योजनेवर लोकांचा जास्त भर आहे आणि त्यानुसार निधी मंजूर केला जातो. म्हणूनच जर अनुदान वाढीचा निर्णय घ्यायचा असेल तर लाभार्थ्यांना आवाज सरकारपर्यंत पोहोचवणे खूपच महत्त्वाचे आहे. यामुळे लाभार्थ्यांची भूमिका इथे महत्त्वाची ठरते. आता मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या मनामध्ये कोणताही गोंधळ आणि संभ्रम उरणार नाही. आपण सर्व पाहतो की सध्या राज्याच्या राजकारणामध्ये मोठे बदल झालेले आहे. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचं निधन झाल्यानंतर खूप मोठे राज्याच्या राजकारणामध्ये बदल झालेले आहे आणि याचा थेट परिणाम अर्थसंकल्पावर सुद्धा होऊ शकतो. याची मी तुम्हाला माहिती दे. तर मित्रांनो अजूनही ही माहिती एक समोर येत आहे की सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु संकेत अशी मिळत आहे की बजेटमध्येच यावर विचार होईल. तसंच मित्रांनो निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून काही घोषणा होऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये सरकारने या योजनेबद्दल कोणतीही भूमिका स्पष्टपणे बोलून दाखवली नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की राज्याचा कारभार सुरूच आहे, अर्थसंकल्पावर वेळेवर सादर होणार आहे आणि त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना देखील समावेश आहे. म्हणजे राजकीय बदल झाले असले तरी योजना थांबलेल्या नाहीत, सर्व प्रक्रिया चालू आहेत आणि लाभार्थ्यांसाठी निर्णय योग्य वेळी घेण्यात येणार आहे. निर्णय प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. म्हणूनच मित्रांनो येणारा अर्थसंकल्प सर्व लाभार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आता बघूया केंद्राकडून मिळालेले संकेत नेमके काय आहेत. आता हा मुद्दा अनेक जण नीट समजून घेत नाहीत, म्हणूनच मी अगदी सोप्या भाषेत सांगतो. आपण ऐकत आहोत की केंद्राकडून अनुदान वाढीबद्दल काही सकारात्मक संकेत मिळण्याची माहिती दिली जात आहे. पण संकेत म्हणजे काय? याचा अर्थ असा नाही की निर्णय आताच झाला आहे किंवा अनुदान लगेचच वाढणार आहे. याचा अर्थ फक्त या विषय सध्या विचाराधीन आहे आणि यावर चर्चा सुरू आहे. अनुदान वाढीचा मुद्दा चर्चेत आहे आणि पूर्णपणे दुर्लक्षित झालेला नाही. हे महत्त्वाचे आहे, कारण राज्याचा अर्थसंकल्प तयार करताना केंद्राकडून मिळणाऱ्या सूचना खूप महत्त्वाच्या असतात. म्हणूनच संजय गांधी निराधार योजनेसाठी येणारा अर्थसंकल्प विषय महत्त्वाचा ठरतो. याच अर्थसंकल्पातून ठरवलं जातं की अनुदान वाढवण्याचे आहे की नाही, दिशेने निर्णय कसा घ्यायचा, योग्य दिशेने निर्णय कसा घ्यायचा. तर मित्रांनो सध्या जे संकेत मिळालेले आहेत त्यातून अपेक्षा ठेवता येते, पण अंतिम अर्थसंकल्पावर अवलंबून राहतं. आता बघूया ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी काय प्रक्रिया आहे आणि पुढे काय अपेक्षा आहे. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांना जानेवारीचा हप्ता अजूनही मिळालेला नाही त्यांना घाबरण्याची काही कारण नाही. हप्ता वितरणाची प्रक्रिया अजून सुरू आहे आणि पैसे एकाच वेळी सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही. काही लाभार्थ्यांना पैसे आज जमा होतात, काहींना उद्या, तर काहींना 2 ते 3 दिवसामध्ये. जर तुमची KYC किंवा इतर आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसेल तर पैसे थोडे उशिराने जमा होऊ शकतात. त्यामुळे अगदी नक्की तपासा की तुमची प्रक्रिया पूर्ण आहे की आणि कागदपत्रांमध्ये कोणती अडचण तर नाही. तर व्हिडिओचे शेवटी थोडक्यात सांगायचं झालं तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी फेब्रुवारी महिना खूप महत्त्वाचा आहे, कारण याच महिन्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातो. पुढील निर्णय जसे की अनुदान वाढ, निधी मंजुरी आणि पुढील महिन्याचे हप्ते हे सगळं अर्थसंकल्पावर अवलंबून राहणार आहे. म्हणूनच मित्रांनो जरी आता थोडा विलंब दिसत असला तरी पुढचे महत्त्वाचे निर्णय याच महिन्यात ठरणार आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा. तर मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र.